नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर काकडीची कोशिंबीर आणि काकडीचे पदार्थ तुम्ही बऱ्याचदा खाल्ले असतील, पण काकडीचा असा पदार्थ तुम्ही या अगोदर कधीच केला नसेल। खास उन्हाळ्यामध्ये थंडगार काकडीचा अगदी 15 मिनिटांमध्ये तयार होणारा हा नाश्ता सर्वच आवडीने खातील असा हा नाश्ता। तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला 2 काकडी घ्यायच्या आहेत। इथे मी या काकडी स्वच्छ पाण्याने चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला या काकडीवरची साल आहे ती काढून घ्यायची आहे। इथे या काकड्या थोड्याशा जून असल्यामुळे यावरची मी साल काढून घेतलेली आहे। काकडी जर कोवळी असेल तर त्यावरची साल काढायची काहीच गरज नाही। आता इथे मी याच प्रकारे दोन्हीही काकडींवरची साल ही काढून घेते। आता काकडीवरची साल काढल्यानंतर इथे आपल्याला एका छोट्या किसणीच्या साहाय्याने ही काकडी किसून घ्यायची आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता याच प्रकारे इथे मी दोन्हीही काकडी किसून घेतलेल्या आहेत। आता ही किसून घेतलेली काकडी आपण एका साईडला ठेवून देणार आहोत। यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धा कप रवा घ्यायचा आहे। इथे तुम्ही मोठा किंवा बारीक रवा कोणताही वापरू शकता आणि यामध्ये बारीक किसून घेतलेली काकडी घालायची आहे। आपण जी काकडी किसून घेतलेली आहे ती 1 कप या प्रमाणात झालेली आहे। त्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मूठभर कोथिंबीर घालून घ्यायची आहे। बारीक चिरून घेतलेल्या 3 ते 4 बारीक हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत। अगदी थोडंसं आलं बारीक चिरून यामध्ये घातलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा थोडंसं आंबटसर दही आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता दही घातल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही, कारण काकडीमध्ये हा पाण्याचा अंश असतो। आता हे मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता या पद्धतीचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे। हे बारीक करत असताना अगदी आपल्याला खूप बारीक करून घ्यायचं आहे। रवा जो आहे तो आपल्याला पूर्णपणे बारीक करायचा आहे। आता हे बारीक केलेलं मिश्रण इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी आपल्याला हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे। आता छान रवा भिजेपर्यंत इथे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे। या प्लेटला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर या पद्धतीची प्लेट नसेल तर इथे तुम्ही एका स्टीलच्या डब्याचे टोपण देखील वापरू शकता। आता इथे मी याला आतून छान असं तेल लावून घेतलेलं आहे। आता ही जी प्लेट आहे ती आपल्याला एका पसरट कढईमध्ये पाणी ठेवून त्यावरती स्टँड ठेवून त्यामध्ये ही प्लेट ठेवून द्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी छान असं पाणी उकळून द्यायचं आहे। आता इथे एक 10 मिनिटांनंतर रवा छान असा फुललेला असेल। आता इथे आपण हे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। पाहू शकता रवा इथे छान असा फुललेला आहे। आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण बारीक करून घेतलं होतं त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून इथे आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने 1 चमचा तेल इथे मी घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे। आता हे संपूर्ण मिश्रण इथे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता सर्वात शेवटी यामध्ये इथे मी अगदी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे। इथे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत होतं, यासाठी इथे मी पाण्याचा वापर हा केलेला आहे।
इथे आपण रव्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे बॅटर थोडंसं सैलसर असंच ठेवायचं आहे. पण हे पाणी घालताना इथे आपल्याला अगदी शेवटी घालायचं आहे. सुरुवातीला पाणी जास्त घातलं तर बॅटर हे पातळ होऊ शकतं. आणि आता आपण यामध्ये एक इनोचं सॅचेट घातलेलं आहे. आता मिश्रण इथे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करत असताना अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि लगेचच इथे आपण हे मिश्रण या प्लेटमध्ये ओतून घेणार आहोत. पाणी इथे छान असं गरम झालेलं आहे. आता हे संपूर्ण बॅटर आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता हे बॅटर यामध्ये घातल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटांसाठी मंद आचेवरती छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. आता इथे आपण एक 15 मिनिटांनंतर एका टूथपिकच्या साहाय्याने हे चेक करून घेतलेलं आहे. हे जे मिश्रण या टूथपिकला चिकटत नसेल तर याचा अर्थ हे छान असं तयार झालेलं आहे. आणि जर चिकटत असेल तर आणखीन 5 मिनिटांसाठी तुम्ही छान अशी वाफ काढून घेऊ शकता. आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच इथे आपल्याला एका सुरीच्या साहाय्याने हे कट करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे कट करून घेऊ शकता. इथे मी या पद्धतीने हे कट करून घेत आहे. आता सर्वात शेवटी साईडच्या कडासुद्धा आपल्याला सुरीच्या साहाय्याने छान अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता इथे हा छान असा मस्त स्पॉन्जी काकडीचा पदार्थ इथे तयार झालेला आहे. यानंतर गॅसवरती इथे आपण एक पसरट तवा ठेवलेला आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे छान असं दोन्हीही साईडने भाजून घ्यायचं आहे. अगदी अलगद मंद आचेवरती इथे आपण हे भाजून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये या थंडगार काकडीचा हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. आता हे छान असं भाजून झाल्यानंतर इथे आपण या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटी यावरती थोडीशी लाल मिरची पावडर इथे आपण भुरभुरून घेतलेली आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने थंडगार काकडीचा हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.